नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण कोबीची अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत, जी की तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ हा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला मंडळी, आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. तर शक्यतो ताजाच घ्या, कारण 2 ते 3 दिवसापूर्वीचा जर असेल ना तर बऱ्याच वेळा त्याचा काय उग्र वास येतो. तर असा वास येऊ नये, जर वास उग्र येतच असेल तर याला एकदा गरम पाण्यातून थोडंसं मीठ टाकून धुवून काढायचं. तर चला मंडळी, आता याचं काय बनवायचं ते पाहूयात. तर इथे आपल्याला सगळ्यात आधी कोबी आपल्याला खिसणीने या पद्धतीने खिसून काढायचा आहे. जर तुम्हाला खिसायचा नसेल तर तुम्ही याला चॉपरला सुद्धा चॉप करून घेऊ शकता, तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाहीये. आपल्याला फक्त हे बारीक करून घ्यायचं आहे, एवढंच आहे. तर इथे मी सर्व कोबी इथे या पद्धतीने खिसणीने किसून घेतलेला आहे. आता आपण याला साईडला ठेवूया आणि आपल्याला याच्यासाठी एक बटाटा लागणार आहे. तर इथे मी एक बटाटा सुद्धा बारीक असं खिसणीने किसून घेतलेला आहे. आता हे बटाटा किसल्यानंतर आपल्याला एकदा पाण्यातून याला काढायचं आहे, जेणेकरून याच्यातलं जे स्टार्च असतं ना ते पूर्णपणे निघून जाईल. तर हे पहा, इथे मी 1 ते 2 पाण्याने बटाट्याचा किस सुद्धा धुतलेला आहे आणि त्यानंतर त्याला पिळून काढायचं आहे. तर आता आपल्याला हे कोबी आणि बटाटा एकत्र करून घ्यायचं आहे. तर मी इथे एका बाउलमध्ये काढलेला आहे. त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा, थोडी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडेसे इथे जिरे सुद्धा घातलेले आहेत. आणि आपल्याला यासाठी 2 चमचे बेसन पीठ लागणार आहे. एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, साधारणतः 2 चमचे असणार आहे. आणि 2 चमचेच मी इथे तांदळाचं पीठ सुद्धा घातलेलं आहे आणि यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ॲड करू शकतात, तरी सुद्धा चालेल. तर आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही, कारण बटाट्यामध्ये सुद्धा पाणी असतं आणि कोबीला सुद्धा पाणी सुटतं, कांद्याला सुद्धा पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला इथे पाणी घालण्याची अजिबात गरजच पडत नाही. एवढ्यामध्ये हे पीठ छान असं भिजल्या जातं. तर तुम्ही पाहू शकता, घट्ट असं पीठ तयार झालेलं आहे. अगदी आपल्याला याच पद्धतीचं पीठ बनवून हवं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता तुम्ही याचं थालीपीठ सुद्धा बनवू शकतात किंवा मग टिक्क्या सुद्धा बनवू शकतात, कटलेट सुद्धा बनवू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. तर आज आपण याच्या छोट्या छोट्या अशा टिक्क्या बनवणार आहोत. तर याला छान असा गोल आपण आकार देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, मी इथे अशा पद्धतीने सर्व टिक्क्या बनवून घेणार आहे. तर हे पहा मंडळी, तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. आणि तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात. पण आज आपण या टिक्क्या शॅलो फ्राय करणार आहोत तव्यावरतीच. तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. तर तुम्ही ते तेलाऐवजी तूप, बटर कशाचाही वापर करू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. तर आता आपल्याला या टिक्क्या सगळीकडे छान अशा पसरवून ठेवायच्या आहेत, जेणेकरून ह्या सगळीकडे सारख्याच प्रमाणामध्ये या खालून अशा मस्त खमंग अशा भाजल्या जातील. आता आपल्याला वरून सुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून ह्या दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या अशा भाजल्या जातील. तर मंडळी, हे पहा, अगदी अलगद या पलटी होत आहेत, अजिबात खाली चिटकलेले सुद्धा नाही आहेत. याच पद्धतीने आपण सर्व टिक्क्या भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडनी अगदी कमी गॅसवरती आपल्याला या टिक्क्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा मंडळी, आपले दोन्ही साईडने ह्या टिक्क्या छान अशा खमंग भाजून तयार झालेल्या आहेत.
आणि तुम्ही रंग सुद्धा पाहू शकतात किती सुरेख असा आलेला आहे। तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर तुम्ही या टिक्क्या नुसत्या अशाच जरी खाल्ल्या ना तरी सुद्धा चवीला अप्रतिम अशा लागतात। तर मी आज या टिक्क्या सॉस सोबत घेतलेल्या आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी सोबत, सॉस सोबत, दह्यासोबत, कशासोबतही खाऊ शकतात। तुम्ही या टिक्क्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतात आणि मुलांना लक्षात सुद्धा येणार नाही की तुम्ही या टिक्क्या त्यांना कोबीपासून बनवून दिल्या आहेत, तर ते एवढे आवडीने खातील। तर तुम्हाला मी एक टिक्की तोडून सुद्धा दाखवते। तर हे पहा, अगदी आतपर्यंत मस्त भाजली गेलेली आहे ही टिक्की आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी लागते। तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि अजूनही पेजला फॉलो नसेल केले तर फॉलो करून घ्या। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।